विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, अभ्यास करत आहात. त्यामुळं बघा आता अभ्यासाला सुरुवात करायची आपल्याला, पण एका प्रश्नानं. मला सांगा मुलांनो, 10 मधून 5 गेले म्हणजे ही कोणती क्रिया झाली? एकदम बरोबर आहे, वजाबाकी. तर आज आपण तिसरं प्रकरण बेरीज व वजाबाकी याच्यातलं उदाहरण संग्रह 12 हा पाहणार आहोत. आणि मला ना सगळ्यात जास्त शाब्दिक प्रश्न आवडतात, कारण गणितामध्ये वाचायला तेवढंच मिळते, नाही तर आकडेच असतात बाकीच्या उदाहरण संग्रहात. आता हे पण उदाहरण संग्रह खूप छान आहे बरं का. ह्याच्यामध्ये शाब्दिक प्रश्न आहे आणि शाब्दिक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग पुस्तक उघडा, वही उघडा, पेना घ्या आणि वहीमध्ये तुमचा पुस्तकातला पहिला प्रश्न लिहून काढा. फार सोपा आहे बरं का पहिला प्रश्न तुम्ही जर छान वाचलात तर तुम्हाला उत्तर येईल. प्रश्न जर वाचला नाही तर तुम्हाला काहीही कळणार नाही. म्हणून प्रश्न वाचा. बघा काय सांगितलंय, उदाहरण संग्रह 12 मधला पहिला प्रश्न पहा बरं. प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? आता गृहीत धरा, प्रथमेशकडे 10 रुपये आहेत लॅपटॉप घ्यायचं, 10 रुपयात, बरोबर आहे, आणि त्याला लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 8 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला किती रक्कम लागेल? मग 10 मधून 8 वजा केले, 2 उरले, मग 2 रुपये लागतील. अगदी तसंच आहे रे हे मुलांनो गणित. बघा मग इथं काय करायचं आपल्याला? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि जे आलेलं उत्तर आहे ते त्याचं उत्तर पहा. बघा म्हणजे त्याच्याकडं 27,450 रुपये आहेत आणि म्हणजे लॅपटॉप 27,450 रुपयाचा आहे आणि 22,975 रुपये आहेत. मग आता यांची वजाबाकी करूया आणि वजाबाकी करून जे आलेलं उत्तर आहे तेवढी रक्कम त्याला लागणार आहे. मग आता 0तून 5 वजा होतील का? नाही. मग आता काय करावं लागेल? संपली पेन. वर्गात लिहिता लिहिता तुमची पेनच संपली. मग आता काय करावं लागेल तुम्हाला? मित्राकडून पटकन घ्यावं लागेल की नाही? मग तुम्ही मित्राकडून एक पेन घेतली, इथं झालं 10. 10 मधून 5 गेले, उरले 5. आता घेतलेली पेन शाळा संपल्यानंतर वापस तर द्यावं लागेल ना. मग ती पेन तुम्ही वापस दिली इथं. हे 7 आणि किती झाले? 8. आता 5 मधून 8 वजा होतात का? नाही. म्हणून ह्याची पेन संपली. आता ह्यानं इकडून घेतला पेन, हे झाले 1 वर 5 15. 15 मधून 8 गेले, उरले किती? 7. समजायलंय? आता ह्यानं पेन घेतली, आता वापस तर द्यावे लागेल. ह्यानं पेन इथं दिली वापस. हे 9 आणि 1 10 10. आता 4 मधून 10 वजा होतील का? नाही. मग इकडला हातचा इकडे गेला. 14 मधून 10 गेले, उरले किती? 4. समजलं? आता परत ह्यानं पेन घेतली, ती वापस इथं देईल. हे 2 आणि 1 झाले 3. 7 मधून 3 वजा होतात, उत्तर आलं 4. आता 2 मधून 2 गेले, उत्तर आलं 0. मग त्याला कमी किती पडायलेत पैसे? 4,475. मग काय लिहावं लागेल? पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं बरं का. शाब्दिक प्रश्न असला ना पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. काय लिहावं लागेल? तर म्हणून जे पुढं असतं ना लिहिलेलं ते बदलायचं आपण. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखीन किती रक्कम लागेल? तर आपण म्हणायचं लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी डॅश डॅश रक्कम लागेल. लगेच लिहा. लॅपटॉप घेण्यासाठी त्याला म्हणजेच प्रथमेशला आणखी 4,475 रुपये लागतील. समजलं आहे ना? सोपं. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघायचा आता मुलांनो दुसरा प्रश्न.
चला, पुस्तकातला दुसरा प्रश्न तुम्ही वहीत छान लिहून घ्या आणि तो 3 वेळेस वाचा. लाल पेननं प्रश्न लिहायचं आणि निळ्या पेननं उत्तर लिहायचे आणि काळ्या पेननं त्याच्या खाली रेष ओढायची. असं शिस्तीत काम करायचं. चला, दुसरा प्रश्न बघा. एका वर्षी एका कंपनीनं 44,730 स्कूटर तयार केल्या. बापरे, एका वर्षात तितक्या स्कूटर तयार. दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर तयार केल्या. तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या असा प्रश्न विचारला आहे. फार सोपा आहे बरं का. पहिल्या वर्षी किती केल्या तिनं स्कूटर्स कंपनीने? 44,730. दुसऱ्या वर्षी 43,130. दुसऱ्या वर्षी कमी झाल्या. तर प्रश्न असा विचारला आहे, पहिल्या वर्षी किती जास्त झाल्या, म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि जे उत्तर आलं तेच आपल्या या शाब्दिक प्रश्नाचं उत्तर असेल. मग काय, 44,730 वजा 43,150 यांची वजाबाकी. शून्यातून शून्य गेले शून्य, 3 मधून 5 जात नाहीत म्हणून 13तून 5 गेले. उरतात किती? आता इथं उरले 13तून 5 गेले, उरतात ते 5 5 10 आणि 8. हे बघा 8 उरले. आणि तिकडला आजचा इथं आला 7 मधून आता 1 नाही 2 गेले, 7 मधून 2 गेले, उरले 5. 4 मधून 3 गेले, 1 उरला आणि 4 मधून 4 गेले 0. उत्तर आहे 1,580. मग पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. एवढं लिहिलं तर चुकलं. पूर्ण वाक्यात लिहायचं. काय लिहावं लागल? कंपनीने पहिल्या वर्षी डॅश डॅश जास्त स्कूटर तयार केल्या. मग कंपनीने पहिल्या वर्षी असं लिहा. कंपनीने पहिल्या वर्षी 1,580 स्कूटर्स जास्त स्कूटर्स तयार केल्या. समजलं? चला, आता पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा शाब्दिक प्रश्न तर फारच सोपा आहे बरं का मुलांनो. बघा काय सांगितले तिसऱ्या प्रश्नात. एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856. बापरे, एवढे. आणि स्त्रियांची संख्या 16,52,000, म्हणजे पुरुषापेक्षा जास्त. 16,52,978 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे? मग आता काय करावं लागेल? वजाबाकी. मग आता वजाबाकीमध्ये मोठी संख्या आधी घ्यायची आणि छोटी संख्या नंतर. मग स्त्रियांची संख्या आधी घेतली 16,52,978. पुरुषांची संख्या खाली घेतली 16,37,856. आणि आता एका खाली एक व्यवस्थित लिहिलं तरच तुमचं उत्तर येते बरं का मुलांनो. मग आता एका खाली एक लिहिलं की लगेच त्यांची वजाबाकी छान व्यवस्थित करता येते. आता एककमधून एकक वजा करा. 8 मधून 6 गेले, 2 उरले. आता 7 मधून 5 गेले, उरतात किती? 2 उरले. 9 मधून 8 गेलं, इथं 1 उरलं. आता 2 मधून 7 वजा होत नाहीत. मग 12 मधून 7 गेले तर उरले किती? 5. आता घेतलेला हातचा वापस द्यायचा आहे, ते इथं दिला. 5 मधून 4 गेले, उरला 1. 6 मधून 6 गेले 0, 1 मधून 1 गेलं 0. उत्तर आलं 15,122. मग शेवटी पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागतंय तरच हे प्रश्न पूर्ण होतो, त्याचं उत्तर पूर्ण होतं आणि मार्क मिळतात. प्रश्न पूर्ण कसा करायचा? तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? तर लिहायचं, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा डॅश डॅशने जास्त आहे. स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा 1,000
सॉरी 15,122ने जास्त आहे. समजलं? तिसराही प्रश्न कळाला. आता घेऊया चौथा प्रश्न. चला बालमित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहायचा. तुम्ही खूप छान अभ्यास करायलात बरं का. आता आपण चौथा प्रश्न पाहू. काय दिलंय? एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. किती लाख रुपये? 25 लाख रुपये त्यांना जमा करायचे होते बरं का. आणि पुढं काय झालं? लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? मग आता किती रक्कम जास्त मिळाली ह्याच्यासाठी काय करावं लागलं? वजाबाकी. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. मोठी संख्या कोण आहे? 26,57,340 रुपये एवढं मिळालं त्यांना. छोटी कोण आहे? 25 लाख. मग 26,57,340 मधून ही वजा केलं. वजाबाकी 0 0ची ते किती सोपी आहे. शून्यातून 0 गेलं 0, 4 मधून 0 गेले 4, 3 मधून 0 गेले 3, 7 मधून 0 गेले 7, 5 मधून 0 गेले 5, 6 मधून 5 गेले 1, 2 मधून 2 गेले 0. 1,57,340 उत्तर आलं. पूर्ण वाक्यात तर लिहावं लागल. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा 1,57,340 रुपये जास्त मिळाले. किती सोपं होतं हे. आता पुढचं प्रश्न तुम्ही सुद्धा मनाने 2दा वाचा, लगेच त्याचं उत्तर काढा आणि उत्तर काढल्यानंतर मग उत्तर पहा. तोपर्यंत व्हिडिओला पॉज करा मुलांनो. करा गणित. पाचवं तर गणित फारच सोपं आहे. त्याच्यासाठी आधी वाचावं लागतंय. जेवढं वाचताल तेवढं तुम्हाला येईल. काय सांगितलंय? 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा आणि सोडवा. अरे किती सोपं आहे. सरळ सरळ मोठी संख्या कोणतीही पाहायची. मोठी संख्या 27,056 आहे. त्याच्यातून 23,849 वजा करायची. एककमधून एकक वजा करा. 6 मधून 9 जात नाहीत, मग 16 मधून 9 गेले 7 उरले. तिकडला हातचा इथं आला. बरोबर आहे. 5 मधून 5 गेले 0. आता 10 मधून 8 जात नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे घेतला. 10 मधून 8 गेले 2 उरले. इकडला घेतलेला हातचा वापस तर द्यावा लागेल. हे इथं दिला वापस. 3 आणि 1 4 झालं. 7 मधून 4 गेले 3 उरले. तिकडला हातचा आता घेतलाच नव्हता, द्यायचा वापसच गरज नाही. 2 मधून 2 गेले 0. 3,207 हे त्याचं उत्तर आलं वजाबाकीचं. समजायलंय मुलांनो? लक्षात यायलंय? मग तुम्ही वारंवार सराव करा. जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा, वाचन करा शाब्दिक प्रश्नांचं, तर तुम्हाला हे सगळं सोपं जाईल. आज आपण उदाहरण संग्रह 12 पाहिलेलं आहे आणि हे उदाहरण संग्रह 12 तुम्ही मुलांनो 5 वेळेस सोडवा बरं का. कारण आपलं लक्ष हे फक्त शिष्यवृत्ती धारक होणं आहे. मग शिष्यवृत्तीचं पुस्तक, स्कॉलरशिपचं पुस्तक सोपं जाण्यासाठी आपल्याला याचाही अभ्यास करावा लागेल. सोपं सोपं आधी तुम्ही पक्क करा. अवघड अवघड सुद्धा सोपं होऊन जाते. तुम्हाला अभ्यासाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मुलांनो.